हॅलो हॅलो हॅलो. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय मच्छिंद्रजी पंडित बजागे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चौथ्या क्रमांकाचं जे आकर्षक चषक आहे ते आम्हाला स्पॉन्सर झालं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आज मात्र तुम्ही या ठिकाणावर ना बाबूशाचा देखील आवाज ऐकणार आहोत. तर ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सलग दुसरा दिवस आपण अनुभवतोय. एन के खांडबल विथ बेबी स्पोर्ट इताडे या दोन टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, सौरव विथ सुजित. तर बेबी स्पोर्ट इताडे टीमच्या माध्यमातून फ्रंट लाईन गोलंदाज पहिलं षटक फेकण्यासाठी मधुकर येतोय. पाहूया मधुकर कशा प्रकारे या ठिकाणी सुरुवात देईल आपल्या टीमला. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत. कृष्णा केणेसरांचा इशारा येतोय या ठिकाणी. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळते. पहिलाच बॉलवर अकाउंट ओपन होतोय एन के खांडवल टीमचा. स्वतः गोलंदाज समोरील टीमचा अकाउंट ओपन करून देतोय. षटकातील पुढील चेंडू, या वेळेसचा बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावा मिळतील या ठिकाणी. सौरव या फलंदाजाला स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. सौरव नक्कीच सातत्याने चांगली फलंदाजी आपण त्याच्या बॅटमधून पाहत आलोय. तर पाहूया या ठिकाणी या मॅचच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी करेल. मधुकर पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. यस, चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप सीमारेषेबाहेर. दिशा चुकीची होती. व्हाईट बॉल, 1+ पॉईंट. या ठिकाणावरनं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे गोलंदाजाला.
नक्कीच एक सूचना आहे, चेंडू जर फुटला गेला भिजला काही झालं तर त्या ठिकाणावरनं नवीन चेंडू दिला जाईल, याची नोंद घ्या. मधुकर षटकातील पुढील चेंडू. या वेळेचा बॉल अप्रतिम आहे, वेग भरपूर होता, वेगाने बीट केले त्या ठिकाणी सौरभ या फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. मधुकरला कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. मात्र या वेळेचा अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय अफलातून फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा धमाकेदार चौकार. आपण षटक क्रमांक पहिला पाहतोय, जे षटक मधुकरच्या माध्यमातून फेकलं जात आहे. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय एन के खांडवल टीम. तर मधुकर मात्र पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेचा बॉल भरपूर वेग आपण पाहतोय, दिशा देखील नियंत्रित होती. चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क झाला नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू मधुकर. या वेळेस इनसाइड आउट फटका, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेलच्या स्वरूपात पहिला गडी फेल. ब्रेक थ्रू साठी प्रयत्न केले जात होते अँड फायनली शेवटच्या बॉलवर आपण पाहतोय पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमला मधुकर या गोलंदाजाने. आपण पाहतोय 13 धावा धावफलकर आहेत, एक गडी बाद. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आणि तसंही तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. आणि ती चांगली सुरुवात मात्र मिदरमान्यांना टॉस हरल्यानंतर फलंदाजी करत असताना एन के खांडवल टीमच्या माध्यमातून. कारण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की कमी षटकांचे सामने, आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये 10 ते 12ची सरासरी एक चांगली सरासरी मानली जाते आहे. आणि ती सरासरी मात्र या ठिकाणी षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाल्यानंतर प्राप्त झाली आहे एन के खांडवल टीमला. तर आता मात्र षटक क्रमांक दुसरा गोलंदाज जितेश येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे डीपमध्ये आहेत. समोर फलंदाज विनोद, आणि विनोदसाठी मात्र ऑनसाईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे. बॅटची कडा, या क्षेत्ररक्षक चुकी करत आहेत, चुकीला माफी नाही आहे. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार. बाहेर झाला होता.
यावेळेस देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज जितेश कमबॅक करतोय या चेंडूच्या माध्यमातून. नक्कीच तुम्हाला कमबॅक करण्यासाठी काही निर्धाव चेंडू त्याचबरोबर काही विकेट्स देखील घ्यावा लागतील आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. गॅप शोधली. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. यावेळेस त्रिफला उडवलाय. दंडागुल. फलंदाज बाद. प्रयत्न होता परंतु बीट झाला आणि त्यानंतर मात्र खोलवर डब्याचा चेंडू. यष्टांचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. उजवी स्टिक उद्ध्वस्त केली होती त्या ठिकाणी जितेश या गोलंदाजाने. भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळाला या बॉलवर आणि वेगाने मात्र त्या ठिकाणी यष्टी उद्ध्वस्त केली गेली. विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद झाला विनोद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय योगेश्वर. यस, मच्छिंद्रदादा बजागे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जात आहे. योगेश या फलंदाजाला तुम्ही जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकताय तर रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. यस, बॅक टू बॅक 2 मारले तरी देखील पारितोषिक मिळेल. क्या बात आहे. वळूया आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाज जितेश षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर नवीन फलंदाज योगेश्वर. या वेळेचा बॉल ऑफसाईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. भरपूर चुका मात्र आज बीपी ताडे टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि चुकीला माफी नाही आहे. 3 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. या ठिकाणी दिलीपजी गोडे उपस्थित झाले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सरपंच उपसरपंच चषक 2022 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण षटक क्रमांक 2 पाहतोय. जे षटक जितेश या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. पहिल्या 3 बॉलवर 2 बाउंड्रीज आपण पाहिल्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न जितेशच्या माध्यमातून झालाय. चला बेबी ताडे टीमचे कॅप्टन आपण वेल थोडा कमी खर्च करा. समोर सौरभ हा फलंदाज आला आणि त्यासाठी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग. अर्थातच ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे. यस, अजून एक खेळाडू मात्र ऑन साईडला वाढवला गेला आहे आपण पाहतोय. कारण सौरभ हा समोर फलंदाज आहे. ऑन साईड मात्र त्याचं आवडतं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात प्रोटेक्शन वाढवलं असताना मात्र या वेळेस आपण पाहतोय स्विच हिट. अप्रतिम फटका. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. हा चौकार. वाटते कारण ऑन साईडला प्रोटेक्शन जसं वाढवलं गेलं हे मात्र लक्षात घेतलं सौरभने आणि त्यानंतर मात्र स्विच हिटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक चौकार या षटकामधील. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 देखील कंप्लीट झालंय. 2 षटकाची समाप्ती. धावा दाखलकर झाल्या आहेत 28 धावा झाल्यात. आपण षटक क्रमांक 1 पाहिला ज्या ठिकाणावरनं 13 धावा आल्या होत्या. तर आता मात्र षटक क्रमांक 2 ज्या षटकामध्ये 3 चौकारांच्या मदतीने 15 धावा वसूल केल्या गेल्यात. तर मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत NK स्पोर्ट खांडवल संघ मजल मारेल.
टॉस जिंकल्यानंतर बेबी इताडे टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मात्र ते क्षेत्ररक्षण का स्वीकारलं याचं उत्तर त्यांना अजूनही देता आलं नाही आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 14च्या सरासरीने 28 धावा खर्च झाल्या आहेत आणि यानंतर मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. बेबी स्पोर्ट इताडे टीमचे कॅप्टन, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही बदल जरूर करा, मात्र वेल थोडा कमी खर्च करायचा आहे. वेळेसंदर्भात आयोजकांना सहकार्य करायचं आहे, कारण आज मात्र आपण एक सामना अधिक खेळवणार आहोत. काल आपण पाहिलं होतं आई एकविरा 6वा संघ क्वालिफाय झालाय आणि आज मात्र जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाची लढत 6व्या टीमसमोर आज संध्याकाळच्या सत्रात असेल आणि त्यासाठी आवश्यकता आहे वेळेची. सो प्लीज खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती आहे की आपण वेळ थोडा कमी खर्च करायचा आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज भाऊ आलाय. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर योगेश्वर. पहिला बॉल, पहिलाच बॉल, जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाही आहेत आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट झाल्यात. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आल्या. पायावर चेंडू आदळला आणि त्यानंतर मात्र जोरदार अपील झाली होती. मात्र ज्यावेळेस पायचीची अपील होते त्यावेळेस मात्र आमच्या पंचांच्या दृष्टिकोनातून तपासलं जात आहे चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर मात्र सहमती दाखवली जाते आहे. परंतु यावेळेस आमचे पंच कृष्णा केने सर, मॅन फ्रॉम निंबावली, सहमत नाही आहेत. तर 2 धावा लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी ॲड झाल्या. धावफलक 30 वर पोहोचले. यावेळेस फुलटॉस बॉल, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय अवई सफर, मिळतील 6 धावा. षटकार. योगेश्वर हा फलंदाज आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू हात आलात तर परिणाम मात्र समोरच आहेत. चेंडू भरपूर दूर कुठेतरी पडला होता. 6 धावांसाठी षटकार आलाय आणि यानंतर अजून एक षटकार आला तर त्या षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा फुल पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. षटकार. षटकार आणि नक्कीच या ठिकाणी पारितोषिक जे लावलं होतं ते पटकावलंय योगेश्वर या फलंदाजाने. मच्छिंद्र बजागे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अतिशय सुरेख फलंदाजीचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. खास करून योगेश्वरचा विचार केला तर 3 बॉल खेळलाय आतापर्यंत, त्यामधील 2 बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर भिडकावून दिले. वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतोय. धावांना चांगला आकार दिला जातोय. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मात्र NK खांडवाल टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच टॉस जरूर हारले होते परंतु फलंदाजी अफलातून पाहायला मिळते आहे. कारण षटक क्रमांक 3 चालू आहे आणि आतापर्यंत धावा धावफलकर आपण पाहतोय 42. अर्थातच धावा येत नाहीये तर धावा वाहतात. भरपूर चांगली कामगिरी या फलंदाजांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते आहे. तर आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज भाऊ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच बोलेल. कमबॅक करणं खूप गरजेचं असेल. या ठिकाणावरनं भरपूर अशा अपेक्षा असतील टीमला भाऊच्या माध्यमातून. भाऊ पुन्हा एकदा बोलतोय. मात्र पुन्हा एकदा प्रहार जरूर झालाय. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार.
पेश करतोय आपल्या टीमसाठी योगेश्वर हा फलंदाज. प्रत्येक बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच ते प्रहार देखील या ठिकाणी यशस्वी होत आहेत. कारण मागच्या 3 बॉलचा विचार केला तर तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार तर 1 चौकार. भाऊ भरपूर मागणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस देखील हा बॉल उडवलाय. चेंडू मागवावा लागेल सीमारेषेबाहेरून. अजून एक धमाकेदार षटकार. पण पाहतोय आणि हवा देखील त्याच दिशेने वाहत आहे. योगेश्वर मैदानाच्या आतमधून दाखवून देतोय जिकडे वारा तिकडेच मारा. भरपूर चांगली फलंदाजी योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. योगेश्वर पुन्हा एकदा सज्ज होतोय तर भाऊ गोलंदाज कॅमेरा एंडकडनं पुन्हा एकदा वळण्यासाठी सज्ज झालाय. अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन एनके खांडोबाल टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. या वेळेस देखील यस हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. ल 30 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये गोलंदाज भाऊने. 4 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावर धावफलक मात्र झपाट्याने पुढे सरकत आहे. धावफलकावर झाल्या आहेत 58. 58 धावा झाल्या आहेत. मात्र 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. यानंतर अजून एक षटक आहे तर नक्कीच भरपूर मोठी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाही आहे. यस पंडित दादा आपण या ठिकाणी संपर्क साधा. नक्की कन्फर्म आहे का बोलू. तर पुन्हा एकदा आपण बोलूया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय गणेश. तर पाहूया गणेश अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण पहिल्या 3 गोलंदाजाने भरपूर निराश केला आहे या हिताडे टीमच्या पाठीराख्यांना. कारण पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 58 धावा धावफलकावर आपण पाहतोय. बेबी स्पोर्ट हिताडे संघ टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारला हा प्रश्न जरूर त्या ठिकाणी उभा राहिला आहे. कारण त्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करता आली नाही आहे त्यांच्या गोलंदाजांना. षटकातील पहिला बॉल गणेश बोलतोय. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच चेंडूला सन्मान दिलाय. एक चांगली रणनीती आपण पाहतोय. सौरवच्या बॅटमधून स्ट्राईक रोटेट केली गेली आणि स्ट्राईकला मात्र यावेळेस योगेशला आणण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या षटकामध्ये आपण योगेशला भरपूर मोठी फटकेबाजी करताना पाहिलं. गावदेवी वालसिन ए टीमचे कॅप्टन त्याचबरोबर MD आमने टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. चला टॉससाठी या. MD स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन त्याचबरोबर गावदेवी वालसिन ए टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. तर आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. त्याचं कारण म्हणजे समोर डावखुरा फलंदाज योगेश्वर भरपूर चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमच्या माध्यमातून. या वेळेस हा बॉल देखील उडवलाय. उंचच उंच आणि लांबच लांब. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. षटकारांची हॅट्रिक आपण पाहतोय.
फलंदाज योगेश्वरच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 षटकार आल्यात आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा 5वा षटकार आपण पाहतोय. वाडा बॅटिंग अप्रतिम सुरुवात आणि चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. खास करून योगेश्वरने खूप इम्प्रेस केलंय ज्या प्रकारे फलंदाजी करतोय. गणेश षटकाची सुरुवात तर 6 धावांसोबत झाली आहे. या वेळेचा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. धावफलक अवांतरने पुढे सरकलंय. धावा धावफलकावर डबल 6 66 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश भरपूर धावा या ठिकाणी जमावतोय. 5 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. या वेळेस मात्र नक्कीच परतावं लागेल. आता मात्र खेळी संपुष्टात आली आहे. योगेश्वर बाद. ती म्हटलं होतं की टेनिस बॉल क्रिकेट कमी षटकांचे सामने आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये एखादा फलंदाज जर आपल्या टीमला वैयक्तिक 20 ते 25 धावा देतोय तर ती एक चांगली खेळी मानली जाते आणि ती खेळी मात्र आपल्याला योगेश्वरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. वैयक्तिक 37 धावा डोगल्या, 5 षटकार तर 1 चौकाराच्या मदतीने. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर येतोय. तर पाहूया सागर कशा प्रकारे फलंदाजी करेल. कारण काही करण्यासाठी आपण या ठिकाणावरनं पाहतोय की फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन बोलतोय. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटने देखील भरपूर धावा आल्यात, त्याचबरोबर अवांतरच्या स्वरूपात देखील भरपूर धावा या ठिकाणी बहाल केल्या जात आहेत. तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तर वेग परिवर्तन त्याचबरोबर दिशेवर नियंत्रण देखील खूप महत्त्वाचं आहे. या वेळेस मात्र भरपूर वेग, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धावच्या स्वरूपात एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून षटकार जरूर लागला आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न गणेश करतोय. कॅमेरा एंडकडनं पुन्हा एकदा वळतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन या वेळेचा बॉल इनसाइड आउट फटका आपण इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धावफलक मात्र 2 ने पुढे सरकलाय. 69 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट करता आलं नाही आहे, मात्र एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉंग अँड थ्रो, 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 71 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 72 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे. नक्कीच 72 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार पाडलं जाईल की रोखलं जाईल हे आपण ऐकणार आहोतच. मात्र तत्पूर्वी टॉससाठी या गावदेवी वालशिन ए टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर MD स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. MD स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर चला मग गावदेवी वालशिन ए टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला स्पीडअप करा. गावदेवी वालशिन ए टीमचे कॅप्टन आपण त्वरा करा, टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन होणे अनिवार्य आहे.
आपल्यामध्ये बालारामजी मेहर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस उडवतोय. मॅच बिटवीन आई गावदी वालशिन ए अँड MD स्पोर्ट आमने, या दोन टीममध्ये आपण पाहतोय या बालारामजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवतोय. MD स्पोर्ट आमने टीमने टॉस जिंकलाय. आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फील्ड फर्स्ट यस क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय वालशिन ए टीमला. मात्र त्या दरम्यान आपण वळूया चालू मॅचकडे, ज्या ठिकाणी नक्कीच 72 धावांचं लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया आमचे परम मित्र बाबूशा. हेलो हेलो. तो चलिए सबसे पहले तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत फिर से एक बार सरपंच उप सरपंच चषक 2022 में. तो जहाँ पर देखिए बात करेंगे बड़ा टारगेट रखा गया है 72 रनों के टारगेट से. संदेश बुखारी सर आपका भी तहे दिल से स्वागत निश्चित रूप से. तो चलिए गेंदबाजी की बात करेंगे. देखिए यहाँ पर सागर देखिए यहाँ पर पहला ओवर लेकर, लेकिन बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ पर करण और मधुकर की जोड़ी देखते हैं ये जोड़ी क्या रंग लाता है. एक बहुत बड़ी टारगेट सेट किया गया है. कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल है. बीबी स्पोर्ट इताड़े टीम देखिए उनके सामने एक बड़ा टारगेट है, बड़ा लक्ष्य रखा गया है. नजदीकी मामला बन सकता था, बाल बाल बचे यहाँ पर 72 तक पहुंचना है. कहते हैं ना कलियों की निखार से सवाब नहीं आता और ऐसी बल्लेबाजी से गेंदबाज को दबाव नहीं आता. गेंदबाज के ऊपर दबाव डालना है तो फिर शुरुआत से थोड़ी सी अटैकिंग बल्लेबाजी करना होगा. संदेश सर देखिए पहले यहाँ पर आपके सामने एक टारगेट बहुत बड़ा सेट किया गया है और इस टारगेट तक पहुंचने के लिए जैसे कहते हैं ना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है और क्रिकेट में अच्छी टारगेट तक पहुंचने के लिए कहीं सिक्स मारना पड़ता है. और ये चलिए शॉर्ट लेग को वेट नहीं कर सके, यहाँ पर पहला विकेट गिरता हुआ और मुश्किल बनता हुआ. हेलो. तो चलिए यहाँ पर ओहो ये चलिए यहाँ पर शॉर्ट मिड ऑफ को बीट किया. आउटफील्ड तेज आता हुआ लॉन्ग बाउंड्री लाइन बाहर 4 रन. और ये चलिए यहाँ पर विकेट का यहाँ पर सिलसिला मुश्किल बनेगा निश्चित रूप से. 72 रनों की देखिए टारगेट है और शुरुआत में देखिए यहाँ पर दूसरा विकेट गिरता हुआ. देखिए आज इस टूर्नामेंट का दूसरा 3 है. यहाँ पर शॉर्ट स्क्वायर लेग तैयार है. यहाँ पर सिंगल आता हुआ देखिए 1 रनों से टोटल आगे बढ़ेगा लेकिन मंजिल नहीं.
कहते ना दोस्तों, मंजिल तक पहुंचने के लिए रोने से मंजिल नहीं मिलता है, थोड़ा सा हौसला दिखाना होगा। किसी की ताकत का अंदाजा ले सकते हो, किसी के हौसले की नहीं। और पहला ओवर का देखिए यहाँ पर खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे। यहाँ पर देखिए 7 रन बनाए हैं। अभी भी देखिए 18 गेंद बचा है और जहां पर देखिए आपको 72 यानी 65 रनों की अभी भी जरूरत है। बहुत मुश्किल बनेगा यहाँ पर। और दूसरी तरफ अगर जाकर देखा जाए तो यहाँ पर खांडोल टीम देखे किस तरह की उनकी बल्लेबाजी रहा था। उनका भी थोड़ा सा शुरुआत लड़खड़ाया था, लेकिन उसकी बात है योगेश्वर की बल्लेबाजी। कहते ना, किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला। बस तो गए थे सौरभ सुजीत से, लेकिन योगेश्वर का बल्लेबाजी ने हमें मार डाला। क्या बहुत बढ़िया यादगार इनिंग्स है। लेकिन देखते हैं इस टोटल को कितना समय तक यहाँ पर मुश्किल बना सकते हैं। तो चलिए, खांडोल टीम को देखिए ड्रेस कोड 12 खिलाड़ी का नहीं था, 2 रनों का पेनल्टी लगाए, लेकिन फिर भी देखिए यहाँ से ज़्यादा मुश्किल नहीं रहेगा। 72 रनों की टारगेट रखती हैं। एक बहुत बढ़िया देखिए शीशा का महल बनाया है, लेकिन जवाना उठाकर गेंद को खेले हवा में। गेंद फील्डर गेंद के नीचे देखिए यहाँ पर। ओहो हो, ये चलिए भाई, छोटे से नन्हे थे फील्डर के लिए। मुश्किल है भाई यहाँ पर, इसलिए देखिए 2 रनों का पेनल्टी भी लगा है। खंडोल की बात करेंगे, समाज सेवक विवेक दादा पाटिल यहाँ पर तशरीफ रखते हुए। आइए दादा मंच पर। बढ़िया देखिए यहाँ पर पंडित दादा घोड़े देखिए यहाँ पर पूरी मेहनत लेते हुए। गेंदबाज तैयार। और ये चलिए बाहरी किनारा लिया यहाँ पर। सेकंड स्लिप से देखिए गेंद को रोका गया। थोड़ी सी देखिए यहाँ पर नाखुश रहेंगे अपने दर्शक, अपने समर्थक, खास करके बीबी स्पोर्ट्स इताड़ी टीम के। देखिए यहाँ पर पहली देखिए उनके गेंदबाजों ने यहाँ पर संदेश सर बात करेंगे ना, 71 रन लुटाए। उसके बाद देखिए बल्लेबाज को रन बनाने की जहाँ जरूरत है। और मेरे हिसाब से देखिए 72 रन एक बड़ा टारगेट तो है, लेकिन मुश्किल नहीं था, क्योंकि आज देखिए ये नवंबर का महीना नहीं है, दिसंबर नहीं है, जनवरी की आखिरी एंडिंग देखिए आ चुका है। तो कभी अभ्यास मैचेस आप खेल चुके हैं, तो फिर इस तरह के टारगेट के पीछे आपको पहुंचना चाहिए। यहाँ पर लंबे समय के बाद एक 1 बाउंस चौका दिनेश सर का इशारा था, वास 4 रन। दिनेश सर देखिए पिछली मर्तबा उनसे मुलाकात देखिए कुछ दिन पहले इसी इलाके में बिल्कुल से नानकर पद्मावती ट्रॉफी में बिल्कुल से मुलाकात होता है। उसके बाद देखिए यहाँ पर इस मैदान के ऊपर और एक देखिए निम्बोली से टिटवाला देखिए निम्बोली से बिलोंग करते हैं। एक अच्छे क्रिकेटर हैं, एक अच्छे अंपायर भी। ये चलिए नजदीकी मामला हो सकता था, बाल बाल बचे नन्हे बीच में आ गए थे। गणेश देखिए यहाँ पर उम्र की बात करेंगे लगभग चलिए लेग बाय के रूप में एक रन माफी चाहेंगे अंपायर, थोड़ा सा हमारी नजरें निश्चित रूप से यहाँ से हटाता हूँ। बहुत बढ़िया अंपायरिंग देखिए, जब प्रोफेशनल अंपायर मैदान पर होते हैं तो इस तरह के डिसीजन देखने को मिलता है। चलिए हमारे स्कोरर आपको भी थोड़ा सा ध्यान जिक्र रखना होगा, जैसे अंपायर को इशारा करते हैं तो आधा में इशारा दिखाना होगा, क्योंकि हम कमेंटेटर का संदेश सर क्या होता है, कभी कभी आंखें चारों तरफ घूमता रहता है मैदान के चारों बाजू में। कभी कभी हम अंपायर के कुछ डिसीजन से चूक जाते हैं, लेकिन ऐसा नहीं, हमारा भी नजर मैदान पर रहता है, लेकिन कई मेहमान की तरफ नजर रहता है, कभी दर्शकों की तरफ। और ये चलिए भाई यहाँ और एक टिकट डॉट गेन मुश्किल बनेगा। कहते हैं ना, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। मैच थोड़ा सा देखिए यहाँ पर एक तरफा बनते जा रहा है, जैसे कहते हैं ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। एक टक्कर भरा मुकाबला का इंतजार हो रहा था, लेकिन अभी तक देखिए गेंदबाजों ने बहुत बढ़िया काम कर लिया। यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। कुल स्कोर की बात करेंगे 18 रन बना है, लेकिन अभी भी गेंद और रनों के बीच में बात करेंगे ना, थोड़ा सा जमीन आसमान का फासला बचा है। 12 गेंद 10 क्रिक लाइव है।
कुणाल जी मात्रे उनकी पूरी टीम हम देखते हैं जिक्र करेंगे निश्चित रूप से 10 क्रिक लाइव अच्छी क्लियरिटी क्वालिटी के साथ है। अब बदलापुर लीजिए, कल्याण लीजिए, डंबोली लीजिए, करजत लीजिए। 12 गेंद 54 की जरूरत है। हाँ तो थोड़ा मुश्किल बनेगा। देखिए सुबह का समय है और संदेश सर कहते हैं ना, सुबह सुबह लोग चाय लेना पसंद करते हैं, इडली डोसा लेना पसंद करते हैं, लेकिन क्रिकेट के मैदान से देखिए सुबह सुबह उसी तरह की कोई टीम है पहली मैच से अलविदा लेना पसंद नहीं करते हैं। लेट कट खेले हैं और टिप पॉइंट के फील्डर देखिए कवर पर जब तक गेंद रखता है तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका था यहाँ पर सिंगल को डबल में कन्वर्ट करने का, लेकिन कहते हैं ना हवा से क्या फूल खिलेगा। देखिए हवा बहुत बेहतर खेल रहा है, लेकिन कहते हैं ना हवा से क्या फूल खिलेगा, जब तक बारिश ना हो तो उसी तरह के चौके छक्के से काम चलेगा, क्योंकि सिंगल डबल से बहुत मुश्किल बनेगा। अक्रॉस द लाइन फील्डर से दूर आता हुआ चौका, लेकिन खुश नहीं है बल्लेबाज। दस टीम है, लेकिन हर टीम को समय पर पहुंचना होगा। इसके बाद देखिए एमडी हमने पढ़ा और ये चलिए यहाँ पर और एक बाउंस लिया और चौका देकर गया। देखते हैं कुछ तो रन आ रहा है क्या इस मैच में, कुछ कहा मौका तो लग रहा है, लेकिन बल्लेबाज ज्यादा संतुष्ट नहीं है, खुश नहीं है बल्लेबाज। बल्लेबाज इसलिए खुश नहीं है क्योंकि मंजिल बहुत दूर है। जैसे संदेश सर कहते हैं ना, शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आए तो सोच लीजिए शादी से खुश नहीं है। तो उसी तरह के चौके लगने के बावजूद भी देखिए बल्लेबाज खुश नहीं, जानते हैं कि टीम अभी भी देखिए हार के कगार पर है, जीत से बहुत दूर है। इसलिए 2 चौका दागने के बावजूद भी देखिए मधुकर की बात करेंगे, थोड़ी सी नाखुश हैं, लेकिन मधुकर तो यही सोच रहे होंगे भाई रात क्या ढली तो सितारे चले गए, भाई बिगानों से क्या कहे जब अपने चले गए। अरे जीत लेते ये क्रिकेट की बाजी, जरूर जीतने की कोशिश में 71 रन चले गए। पहला मैच खूब सारा रन गवाए, यहाँ पर शॉर्ट कवर को यहाँ पर फीट करता हुआ और दिनेश सर का इशारा था हुआ 4 रन। हैं यहाँ पर बात करेंगे मधुकर, लेकिन अपने गेंदबाजी से थोड़ी सी मनोमन में नाराजगी दिखा रहे होंगे। मधुकर ने देखिए 13 रन खर्च किए थे पहले ओवर में और उसके बाद देखिए रनों का बरसात हुआ था 15, 30, 13 और यहाँ पर देखिए आखिरकार उनका विकेट गिरता मुश्किल था, यहाँ पर रास्ता कठिन था, जोखिम तो लेना जरूरी था और वो भी देखिए उम्मीद यहाँ से तोड़ता हुआ। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 32 रन, लेकिन जहां पर देखिए 6 कोई भी टीम देखे जब घर से निकले होंगे शायद इतना बड़ा उम्मीद लेकर नहीं उतरे होंगे कि आज हम टॉप 4 तक पहुंचे, ट्रॉफी तक पहुंचे, लेकिन इस मैदान पर पहुंचने के साथ इस ट्रॉफी के ऊपर जब नजर गया होगा तो फिर सपना देखना शुरू कर दिए होंगे। कितना देखिए बढ़िया खूबसूरत ट्रॉफी, देखिए यहाँ पर चारों प्राइज, देखिए यहाँ पर चौथा नंबर लेने वाला ट्रॉफी भी खुश रहेगा। कई तरह के ट्रॉफी होता है, कई तरह के देखिए रंगीन बेरंगीन पतंगे यहाँ पर लहरता हुआ, क्योंकि कौन अभी अभी भूल सकता है 26 जनवरी गणतंत्र दिवस, जहां पर कहीं झंडा लहराया गया हिंदुस्तान का। और ये चले यहाँ पर 1 रन, देखिए मुकाबला में थोड़ी सी औपचारिकता बचा हुआ है। मैंने जैसे ही बताया कि शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आए तो सोच लीजिए शादी से खुश नहीं है।
तो उसी तरह की देखिए इस रनों से खुश नहीं रहेंगे बल्लेबाज संदेश सर, क्योंकि मंजिल बहुत दूर है। हवा में गेंद, और वो भी देखिए उम्मीद यहाँ से तोड़ता हुआ, लेकिन खुश रहेंगे यहाँ पर। टॉस हारने के बाद धन्यवाद डीसी इनके स्पोर्ट्स खांडवाल टीम। देखिए थोड़ी सी यहाँ पर खुश रहेंगे, क्योंकि जानते हैं भले ही 2 रनों का पेनल्टी लगा, और बढ़िया लेफ्ट हैंड गेंदबाज देखे यहाँ पर। और मेरे हिसाब से इस तरह के लेफ्ट हैंड गेंदबाज की ज़रूरत है, इसलिए देखिए बात करेंगे ना संदेश वाकई सर, हिंदुस्तान में अभी भी एक लेफ्ट हैंड फास्टर गेंदबाज की तलाश है, लेकिन वो तो हमें नहीं मिल पा रहा है। लेकिन फिर से एक बार चाइनामैन कुलदीप यादव को याद किया गया है, प्ले 11 पर शामिल किया गया है। वेस्ट इंडीज़ के साथ जो है मुकाबला देखें। और मैं कुछ दिनों से पहले जिक्र कर रहा था, जब कई हमारे दोस्त मित्र के बीच में बातचीत रहता है ना कि हिंदुस्तान टीम में क्या बदलाव होना चाहिए, क्या चीज़ होना, रवि बिश्नोई के बारे में मैं काफ़ी जिक्र चर्चा, क्योंकि आईपीएल में उनकी परफॉर्मेंस देखिए बहुत बढ़िया, देखिए लेग ब्रेक और गुगली गेंद। और ऐसा बात करेंगे, देखो युविंदर चहल हम कहते हैं ना, उनके पास उतना टर्न प्राप्त नहीं मिल पा रहा है। उनकी लाइन बहुत बढ़िया रहता है, लेकिन जो टर्न मिलना चाहिए वो नहीं मिल पा रहा है। और रविचंद्र अश्विन की बात करेंगे ना, उनके पास टर्न है, लेकिन बतौर ऑफ स्पिन को आप जानते हो कि बहुत बढ़िया खेल लेते हैं बल्लेबाज, लेकिन ज़्यादातर देखिए जो स्पिनर रहते हैं ना, वो लेग ब्रेक है, गुगली, ये तो बहुत बढ़िया यहाँ पर मंजिल देखिए बहुत दूर है यहाँ पर। और उसी तरह से देखिए ये लेफ्ट हैंड गेंदबाज को मेरे देखने के साथ बहुत बढ़िया। बढ़िया इनकी अनोखी अंदाज है किस तरह के टूर्नामेंट को कामयाब करना चाहिए, बिल्कुल वो दिखाते हुए। तो चलिए कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ पर इनके स्पोर्ट्स खंडोल टीम। देखिए इस मैच के मैन ऑफ द मैच है, जहाँ पर एक अच्छा टोटल सेट करना बहुत जरूरी था। संदेश सर जैसे कहते हैं ना, फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में अच्छी टोटल तक पहुंचने के लिए कहीं सारा 6 मारना पड़ता है। जहां पर देखिए 5 छक्के दागे और 37 रनों का इनिंग्स खेल गए। योगेश सर आइए इस मैच के मैन ऑफ द मैच। लेकिन अगला मैच देखिए यहाँ पर एमडी हमने पड़ा टीम के कप्तान से, और गाँव देवी वाल सिंध ए टीम के कप्तान से। दोनों टीम देखिए आपको अगला मैच की तरफ उतरना होगा, और मैन ऑफ द मैच के लिए यहाँ पर योगेश सर को आना होगा, और कमेंट्री बॉक्स पर फिर से एक बार चलेंगे। काफी लंबी समय से देखिए जिनका इंतजार हो रहा था, संदेश वाकई सर और उनकी तरफ चलते हुए। यस मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट, ज्याच्या बॅटमधून आपण 37 धावा पाहिला, 5 षटकार 1 चौकाराच्या मदतीने योगेश्वर इज द मॅन ऑफ द मॅच. तर चला योगेश्वर आपण मॅन ऑफ द मॅच साठी या, आणि बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी देखील मच्छिंद्र बजागे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते देखील घेऊन जायचं आहे.